मध्ये पाठवा. YouTube लाईव्ह स्पर्धा आहे. वाईट बॉलचा इशारा. माणगाव संघ एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना प्लीज. आणि फलटण संघ आपला देखील पाठवा. YouTube लाईव्ह सामने आहेत. तुमच्या खेळाडूचं नाव जर स्क्रीनवर यायचं असेल आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं तुमचं नाव प्लीज. यावेळी आपण पाहतोय फुल टॉस बॉल आणि याच दरम्यान झेल मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं आपण पाहू शकता सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने 3 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. बॉलरचं नाव कळवा आम्हाला. सोमनाथ. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल या ठिकाणी डॉट बॉल जरूर हाताळलाय सोमनाथने. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय सुरेख बॉल पाहायला मिळतोय. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. फलंदाज बॅक टू दी डगआउट. साईनगर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहूया आपण पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला शानदार स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेमध्ये वाईड लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला आलाय चौकार. सात धावा फलकावर. पुन्हा एकदा याही वेळेला फुल टॉस बॉल. त्याला फुल टोल केलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार हा आलाय षटकार. ₹200 बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे. एका ओव्हरला 2 षटकार मारले तर पण यावेळेला हा फटका फसलाय आणि यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज मुन्ना चव्हाण बॅक टू दी डगआउट. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव सांगा. फलटण संघ. प्रथमेश बॉलिंग मार्क. मित्रांनो युट्यूब स्पर्धा आहे त्याच्यामुळे तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी असणार आहे प्लीज.
पहिला पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला ऑन साइडला मारण्याचा प्रयास केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाही आणि हा चेंडू मात्र डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. प्रथमेश बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतील आपल्याला. एका बाजूला माणगाव, दुसऱ्या बाजूला फलटण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुसरा बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल, या वेळेला बॉल आकाशामध्ये जरूर उडवलाय. क्षेत्ररक्षक पोचले, स्क्वेअर लेग मध्ये टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का, फलंदाज क्रमांक 3 बॅक टू दी पवेलियन. माणगाव संघाकडून बऱ्याच उशिरानंतर सामन्याला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल, ओ हो 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 हो, मोठा फटका, गगनचुंबी, उडान लंबी, एक उत्तुंग स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. सुरेख या ठिकाणी फटका. मोहिते सरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसन असतो. याही वेळेला आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. ओ हो हो हो, या वेळेला झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आपल्याला. धावा देखील त्या ठिकाणी 2 पाहायला मिळतील. 21 धावा धाव फलकावर आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतील. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय बॉल उंच उडवलाय, क्षेत्ररक्षण थोडेसे दूरवर थांबलेत आणि यावेळेला हा बॉल काय निघून जाईल का सीमारेषा पार? वा, नाहीये, सीमारेषा पार होता होता क्षेत्ररक्षकाने थोडस थांबवलं या बॉलला. तद्वत मात्र 3 धावा, 3च्या आकड्याने 24 धावा धाव फलकावर. बॉलिंग मार्कवर एक छोटा बॉलर बॉलिंग करतोय प्रथमेश आपण पाहतोय फलटण संघाकडून. 24चा आकडा असताना पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय दिलस्कूप फटका मारण्याचा प्रयास केला होता विकेट किपरच्या वरून, पण नाहीये. या क्षणाला आपण पाहतोय डॉट बॉल. षटक क्रमांक 2 होत आहे समाप्त. 3 गडी बाद. माणगाव संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 24 धावा. येणारे 6 चेंडू बाकी. चला पुढचा टॉस करण्यासाठी शौर्य आरोही 11 वसई आणि पोलादपूर बी संघाचे कर्णधार आपण टॉस साठी प्लीज या ठिकाणी यायचं आहे, हे आपल्याला विनंती असेल. चला मित्रांनो, टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग कोणती नको आहे प्लीज. फलटण संघ त्वरित आपण निर्णय घ्या. बॉलरचं नाव कळवा. फलटण संघ आकाश. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आकाशने पहिला बॉल फेकलाय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या पलीकडे. वाईट पे 4 धावा मिळतील 5. वसई आणि पोलादपूर बी कर्णधार टॉस साठी आपण, मला वाटतं पोलादपूर बी संघाचे कर्णधार आलेले आहेत. शौर्य आरोही 11 वसई कर्णधार प्लीज आपण देखील या टॉस साठी मित्रांनो.
यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केलाय. सिंगल एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जाईल आणि याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा मिळतील. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. कुणाच्या तरी रस्त्यामध्ये 2 गाड्या उभ्या त्या बाजूला करा ही आपल्याला विनंती असेल. इर्टिका गाडी आहे. यावेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर स्ट्रॉंग अँड लॉंग हा देखील आलाय मॅक्सिमम षटकार. कमालीचा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. 6च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 37 या आकड्यावर धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहू शकतो आडव्या बॅटने बॉलला स्टेअर केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल आणि याच दरम्यान सिंगल एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. याच दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या 2च्या आकड्याने 39 39 धावा धाव फलकावर जरूर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका खेळलाय. वाईडिश लोंगोच्या डोक्यावर हा बॉल. सहाच्या आकड्याने स्कोर कार्ड जाईल सरळ 45 आकड्यावर. पुन्हा एकदा याही वेळेला आणखी एक फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक षटकार. 52 धावा धाव फलकावर. आमच्या गावातला याही वेळेला शानदार फटका. क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इथं आपण पाहू शकतो टोटल स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतो 53 धावा बनलेल्या आहेत. चला 3 षटका संपलेल्या 53 धावा. 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या माणगाव संघ आपल्याला विनंती असेल. 18 बॉल 54 धावांची गरज. पुढचा सामना शौर्य आरोईले 11 वसई आणि पोलादपूर बी. टॉस करून घ्या लगेच. शौर्य आरो 11 वसई आणि पोलादपूर बी. पोलादपूर बी टॉसवीर आणि निर्णय काय? पोलादपूर संघ फिल्डिंग ना. ओके ओके ओके. पोलादपूर संघाची फिल्डिंग आहे आणि शौर्य आरो 11 वसई बॅटिंग आपल्याला करायची आहे. बॉल द्या समोर.
चला फिल्डिंग लावून घ्या. मी मगाशीच अनाउन्समेंट केलंय आपल्याला लगेच. माणगाव संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. फलटण संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फलटण संघ टोटल स्कोर 54 करायचा आहे. फलटण संघ आपल्याला 15 बॉल मध्ये 54 धावा करायच्या आहेत. संदेश बॉलर काय टाइमपास करते रे. चला मित्रांनो काय प्लीज चेष्टा करते ते. क्रिश काय करतो तो बॉलरचं नाव क्रिश. बॉलिंग मार्कवर क्रिश या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि फलटण संघाची जोडी आकाश आणि रवी मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल मध्ये 54 धावांची गरज. यावेळेला क्रिशचा पहिला बॉल यावेळेला आपण पाहतोय ऑन फील्डच्या वरून फटका पाहायला मिळतो आपल्याला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. मिस फील्ड त्याचा फायदा. आणखी एक धाव मिळेल का? येस, आणखी एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. एक मोठी मॅच आहे माणगाव आणि फलटणच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर देखील आपल्याला मोठी मॅच पोलादपूर बी आणि शौर्य आरो 11 वसई पाहायला मिळेल. हाफ टॅकरचा बॉल हवेमध्ये आहे आणि आपल्या बॉलिंग मध्ये सुरेख झेल टिपलाय. विकेटचं पतन. पहिलं विकेट यावेळेस मात्र पाहायला मिळतंय फलटण टीमला. पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर मोहिते. रस्त्यावर कोणी गाड्या उभ्या करू नका. विनंती असेल मित्रांनो तुम्हाला, प्लीज रस्त्यावरच्या गाड्या आपण बाजूला करा. फुल टॉस बॉल यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला लॉप केलंय. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने 3 चा आकडा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. आतापर्यंत चांगली बॉलिंग या ठिकाणी क्रिश या बॉलर कडून होते. आणि खास करून आपण हा सामना साईनगर माणगाव आणि DD 11 फलटणच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रिशचा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय ऑन फील्डच्या वरून या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4-4-4 चौकार.
तिकडे बाहेर जातेस पुन्हा एकदा यावेळेला देखील आपण पाहतोय फुल टॉस बॉल, मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हाही बॉल जाईल पण यावेळेला धावा मिळतील 6 षटकार. रिव्ह्यू सिस्टम नाहीये, काल सांगितलंय रिव्ह्यू सिस्टम नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल. काल मित्रांनो सांगितलं रिव्ह्यू सिस्टम नाहीये, काल आम्ही सांगितलं होतं. प्लीज सहाने स्कोर कार्ड सरळ 13 आकड्यावर जाईल. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. संदेश या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संदेश यांचा आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय फटका फसलाय, विकेट किपरने टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का फलटण संघाला. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेत फलटण संघाकडून. संतोष चव्हाण सातारा जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून 101 रुपये दिले जातील षटकाराला. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. 14 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा मित्रांनो खरंच सन्मान आपण करायला पाहिजे. क्रिकेटचा खेळ हा खऱ्या अर्थानं एकमेकांचा मान सन्मान करणं हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला आम्हाला सांगून जातो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढे खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवाल ना तेवढा तुमचा खेळ अधिक चांगला होत जाईल. यावेळेला आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव एक्स्ट्रा मिळेल. आपण सर्वांनी मित्रांनो पाहिलं इंटरनॅशनल मॅच मध्ये भारताचे देव मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर एकदा का आऊट दिले की सरळ मैदानाच्या बाहेर जायचे. म्हणजे क्रिकेटचा खेळाचा तुम्ही रिस्पेक्ट केलात ना तर तुमचं नाव मोठं होईल. हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हाला मित्रांनो सांगून जातो. तुम्ही एकमेकांचा मान सन्मान केला पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट हिट केलाय, विकेटचं पतन. आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू दी डग आउट. मित्रांनो पुन्हा एकदा
एकदा आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला चांगला बॉल हाताळलाय. एक धाव जरूर या ठिकाणी घेतली जाते. ओहो यावेळेस आपण पाहतोय आणखी एक धाव मिळेल का नाहीये. एक धाव. लाईनच्या आतमध्ये जर उभे असेल बॉल धरले 4 रन. पुढचा बॉल या ठिकाणी यावेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. एक धाव अतिरिक्त खर्च होईल. 17 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत मोठे धावसंख्या इथं चेसिंग करायचे खऱ्या अर्थानं फलटण संघाला आणि आतापर्यंत 17 धावा बनल्या. 54 धावांची गरज असताना आणि त्या देखील 15 बॉल मध्ये 54 धावा करायच्या फलटण संघाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल आपल्याला संदेशांचा. यावेळेला पायामधला बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एकच धाव. 18 धावा धावफलकावर. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी होताना पाहायला मिळते आपल्याला. संदेश या बॉलरचे 2 चेंडू बाकी असतील. षटकातील आपण पाहूया 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला दूरवरून बॉलला जरूर खेळलाय पण क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आहेत. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे आणि शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 धावा धावफलकावर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा संदेश बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल. यावेळेला हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव एक्स्ट्रा मिळते. 19 धावा धावफलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. सौरभ जाधव यांच्याकडून एका षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. प्रथमेश याच्यासाठी ऑफर आहे आणि याच दरम्यान आपण पाहू शकता इथं डॉट बॉल आणि येणारे आता 3 चेंडू बाकी असतील. विकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉल मध्ये 35 धावांची गरज फलटण संघाला जिंकण्यासाठी. लगातार 3 षटकाराला गुणवंत जाधव यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. यावेळेस मात्र दांडी गोल होताना पाहायला मिळते. 2 बॉल बाकी 35 धावा अशक्य असं आव्हान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. छोटा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला फलटण संघाकडून. छोटा खेळाडू आलाय जाधव मैदानाच्या आतमध्ये. जाधव नाव घेतलं की केदार जाधवच्या आठवण ते भारताच्या. वा छोटा खेळाडू. वा चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल एक धाव. या टेनिस क्रिकेटच्या खेळाचा आनंद या ठिकाणी घेताना नक्कीच हा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि आता शेवटचा बॉल असेल. पुढच्या संघाला विनंती असेल शौर्य आरोही 11 वसई आणि पोलादपूर बी. आपण जय्यत तयारीमध्ये राहायचंय. क्षेत्ररक्षण लगेच आपण लावून घ्यायचंय. यावेळेला ऑन साइडला फटका आणि अशा प्रकारे या ठिकाणी साईनगर माणगाव संघ विजयी. त्यांचं अभिनंदन. तर DD11 फलटण आपल्या मनापासून कौतुक. चला 3च बॉल होते फक्त. पुढचे संघ चला शौर्य आरोही 11 वसई आणि पोलादपूर बी.
ओके सामना संपला. चला वेळ नाही आमच्याकडे प्लीज. पोलादपूर बी आणि शौर्य आरोही वसई आपला एक